आपण राजकीय बातम्या तर बघतोच आहोत, पण त्याबरोबरच बघूया म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये आजपासून प्रति लिटर 2 रुपयांची वाढ होणार आहे। ही दरवाढ फक्त सुट्या दुधावर लागू होणार आहे। गोकुळ, गोवर्धन, अमूल यासारख्या पाकिटबंद दुधाचे दर मात्र कायम राहणार आहेत। राज्यामध्ये महावितरणच्या वीज दरामध्ये ही वाढ होणार आहे। आजपासून नवे दर लागू झालेत। वीज दरामध्ये सरासरी 3% वाढ होईल। त्याप्रमाणेच सीएनजी, पीएनजी आणि घरगुती गॅसच्या दरामध्ये वाढ होण्याची चिन्ह आहेत। दुसरीकडे आजपासून नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा नियमही लागू करण्यात आलाय। आपण पाहतोय 1 एप्रिलचे हे 4 निर्णय आहेत। नव्या नंबर प्लेटची टॅम्पर प्रूफ नंबर प्लेट अशी ओळखही असणार आहे। आणि यानंतर बातमी बघूया, नेपाळच्या दक्षिण भागामध्ये वादळी पावसामुळे 28 जणांचा मृत्यू झालाय। यातले बहुतांश मृत्यू हे वाऱ्यामुळे गाड्यांचा अपघात होऊन झाले। अजूनही इथे शोध कार्य सुरू आहे। बरा आणि पारसा भागांमध्ये सर्वाधिक नुकसान झालंय। भिंती पडणं, झाडं कोसळणं, विजेचा धक्का लागून अनेकांचा मृत्यू होणं अशा घटना घडतात।